आई आणि बाबा रिटायर होतात मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागात शुभाने अखेर सुवर्णमध्य काढलेलाच असतो. तर क्षमिका शुभाचा हात धुवून मागे लागलेली असते की मावशी तू नक्की काय करते सांग ना ग. परंतु शुभा तिला म्हणते की हे बघ आधी स्वीटीला येऊ देत, त्यानंतर तुला कळेल की मी नक्की काय करते ते. शुभा मी तुला हाक मारते आणि स्वीटीला बाहेर घेऊन यायला सांगते. तर स्वीटी विचारते की ती बताव ना तुम्ही मला नक्की कुठे घेऊन चालले आहात. शुभा स्वीटीला बोलावते आणि क्षमिकाला उठवून तिथे स्वीटीला बसवते आपल्या शेजारी. आता बाकी तिघांना चौघांना काही कळतच नसतं की नक्की शुभा करते तरी काय. परंतु स्वीटीचं खूप मोठं टेन्शन दूर होणार असतं. शुभाने मेहंदीचे छाप आणलेले असतात आणि सर्वच जण अगदी कौतुकाने ते सगळं पाहत असतात. शुभा एक एक मेहंदीचे छाप स्वीटीच्या हातावरती छापत असते आणि सुंदर मेहंदी उमटल्याने स्वीटी खूपच खुश असते. सगळ्यांचं टेन्शन दूर झालेलं असतं. परंतु इतक्यातच सीमा किचनमधून येते. पाहते तर हे सर्वच जण एकत्र असतात. नक्की तिथे काय चाललंय ते पाहण्यासाठी ती येते. ज्यावेळी सीमा त्यांच्यामध्ये येऊन थोडंसं डोकावते, पाहते तर शुभाने मेहंदीचे छाप आणलेले असतात आणि ती स्वीटीच्या हातांवरती मेहंदी छापत असते. तर सीमाचा सगळा प्लॅन फुस झालेला असतो. सीमाचा नुसता तिळपापड होतो. ती त्यात सर्वांकडे रागाने पाहतच तिच्या रूममध्ये जाते आणि रूममधून देखील स्वीटीकडे खूप रागाने पाहत असते. शुभाने स्वीटीच्या दोन्ही हातांवरती मेहंदी छापलेली असते. सर्वच जण शुभाचं खूप कौतुक करतात. क्षमिकाला तर शुभाचं इतकं कौतुक वाटत असतं की ती तिला घट्ट मिठी मारत म्हणते की मावशी खरंच किती भारी आहेस तू. स्वीटी देखील शुभाचे आभारच मानते. ती म्हणते की आई मला तर वाटलं होतं माझ्या लग्नात माझ्या हातांवरती मेहंदी नसेलच. शुभा स्वीटीला म्हणते की अगं असं नको ना म्हणूस तू. तर मकरंद देखील शुभाचं खूप कौतुक करतो. शुभा स्वीटीला सांगते की थोडा वेळ ते तू हात असेच ठेव. क्षमिका तिथे तिला विचारते की मावशी परंतु जर स्वीटी वहिनीला भूक लागली तहान लागली तर तिला तिच्या मेहंदीच्या हाताने जेवता कसं येईल. तेव्हा शुभा म्हणते की अगं मी आहे ना, मी स्वतःच्या हाताने तिला घास भरवेन. आता तर सीमाचा आणखीनच जळफळाट वाढतो. हे बघा जर स्वीटीला तहान लागली तर तिला पाणी द्यायचं, तिला भूक लागली तर तिला जेवण भरवायचं, तिची ओढणी सावरायची. तुम्ही दोघी करवल्या आहात ना तिच्या, मग ही सगळी जबाबदारी तुमची आहे. तेव्हा मीतू म्हणते की यस बॉस. तर क्षमू विचारते की सांग सांग स्वीटी वहिनी हे बघ तुला तहान लागली आहे का, तुला पाणी वगैरे आणून देऊ का असं ती विचारते. शुभा स्वीटीला म्हणते की अगं या दोघी एवढं करतायत तर सेवा करून घे त्यांच्याकडून. आणि सर्वच जण हसत असतात. परंतु सीमा मात्र खूपच चिडलेली असते. कारण तिला वाटत असतं शुभाचा फक्त स्वीटीवरती जीव आहे, ती फक्त तिच्यावरतीच प्रेम करते. चिडलेली सीमा मनोमन म्हणते की झालं पुन्हा यांचं सुरू. बाकीच्यांचं कधी काही लग्न न झाल्यासारखं वागतायत आणि या स्वीटीची तर महाराणीसारखी सेवा चालू आहे. स्वीटी जरा घाबरतच शुभाला विचारते की जर हातांवरती पाणी वगैरे पडलं तर ही मेहंदी नाही ना पुसली जाणार. तेव्हा शुभा म्हणते की नाही नाही अगं तू थोडा वेळ ना ही मेहंदी सुकू दे, त्यानंतर तू पाण्यात जरी हात घातलेत ना तरी देखील ही मेहंदी नाही जाणार, अगदी तुझ्या लग्नापर्यंत राहील. तेव्हा स्वीटी खूप खुश असते आणि कौतुक करत ते मकरंदला म्हणते की आईकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं ना. तेव्हा मकरंद शुभाला त्याच्या आईला मिठी मारतो आणि स्वीटीला म्हणतो की मग आई कोणाची आहे. तेव्हा शुभा म्हणते की बस माझं कौतुक पुरे करा. ती स्वीटीला सांगते की तुझ्यासाठी ना माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे. आता सरप्राईजचं नाव काढल्यानंतर मी तू मकरंद क्षमिका त्यांना चिडवत असतात. शुभा स्वीटीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. मकरंद देखील तिच्या पाठोपाठ चाललेलाच असतो. परंतु क्षमिका मितू त्याची वाट अडवतात आणि त्या दोघेही म्हणतात की तुझं काय आहे तिकडे, सरप्राईज तर फक्त स्वीटीसाठी आहे ना. आणि त्या दोघेही त्याला बाहेर खेचत घेऊन जातात. आता सीमाला देखील बघायचं असतं की शुभाने एवढं खास सरप्राईज नक्की काय ठेवलं असेल. तर सीमा ज्यावेळी शुभाच्या रूममध्ये डोकावते पाहते तर शुभाने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकून स्वीटीसाठी छानशी सोन्याची ठुशी आणलेली असते आणि स्वीटी ते सरप्राईज पाहून खूप खुश होते. परंतु ज्यावेळी सीमाच्या नजरेस ते सरप्राईज पडतं तर ती अगदी अवाक होते. ती नुसती चिडचिड करायला लागते. तिला वाटतं की शुभाने सोन्याचा दागिना फक्त स्वीटीसाठीच आणला असावा. शुभा स्वीटीला समजावते की नवरी जेव्हा बोल्यावरती उभी राहते ना
तेव्हा ती सासरकडचे माहेरकडचे दोन्हीकडचे दागिने घालून उभी राहते. परंतु आणि ती थांबते. तर ती सांगते की हे बघ, तू ना ज्यावरती बोहल्यावरती उभी राहशील ना, तेव्हा हा दागिना नक्की घाला आणि मंगळसूत्र काय ते मकरंद तुला देईलच. स्वीटी खूप खुश होते आणि ती म्हणते की आई, मला हे सरप्राईज खूप आवडलं आणि सर्वात जास्त तर या दागिन्याचं नाव आवडलं, ठुशी. हे सगळं सीमा पाहत असते आणि सीमाचा नुसता जळफळाट होत असतो. परंतु शुभाने फक्त स्वीटीसाठीच हे सरप्राईज ठेवलेलं नसतं, तर तिने तोच दागिना सीमासाठी देखील केलेला असतो. शुभा स्वीटीला सांगते की मला ना माझ्या लग्नामध्ये माझ्या सासूबाईंनी अगदी अशी छानशी ठुशी दिली होती. आज मी प्रत्येक सणावाराला ती ठुशी नेहमी घालते, कारण मला ही ठुशी घातल्यानंतर असं जाणवतं की त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. तेव्हा स्वीटी खूप खुश होते आणि ती शुभाला म्हणते की खरंच आई, तुम्ही माझ्या बाबतीत किती विचार करता. हे बघा, तुम्ही माझ्या गळ्यात घालाल का? तर शुभा तिला कौतुकाने विचारते की काय, तुला ही ठुशी आत्ता घालून बघायची आहे? आणि शुभा लगोलग स्वीटीच्या गळ्यामध्ये ती ठुशी घालते. तेव्हा स्वीटी खूप खुश होते. शुभा तिचं कौतुक करत म्हणते की खरंच किती छान दिसते आहे माझी सून, माझ्या मराठी घरातली माझी मराठी सून. तेव्हा स्वीटी म्हणते की आहेच मी. आणि दोघेही हसत असतात. परंतु हे सीमाला काही बघवत नसतं. सीमा खूप चिडचिड करत असते आणि ती ज्यावेळी मागे सरकते तेव्हा नेमकं पाठीमागे समीर आलेला असतो आणि ती समीरला धडकते. समीर म्हणतो की घरातल्या घरात असं मागे मागे कोण चालतं? सीमा त्याच्यावरती सगळा आपला राग काढते, सगळी भडास काढते. ती म्हणते की समीर, मला ना आत्ता या घराच्या बाहेर कुठेतरी निघून जावंसं वाटतंय. समीर तिथे सीमाला म्हणतो, हे बघ, तू जर फॉरेन ट्रिपला जायचा विचार करत असशील ना, तर आत्ता प्लीज करू नकोस हां, कुठेही जाऊ नकोस. तो तिच्याकडे रिक्वेस्ट करत असतो. सीमा त्याला खूप वैतागते आणि त्याला म्हणते की चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कारण सीमाला आपली सगळी भडास जी त्याच्यावरती काढायची असते. तर समीर म्हणतो की आत्ता मला महत्त्वाची कामं आहेत. सीमा त्याचं काही ऐकून न घेता त्याला हाताला पकडते आणि तसंच खेचत रूममध्ये घेऊन जाते आणि ती धाडकन दरवाजा बंद करते. आता समीरला कळत नाही की सीमाला अचानक काय झालं असावं. सीमा त्याच्यावरती नुसती चिडचिड करते. तुझ्या आईला ना त्या स्वीटीच्यात खूप जास्त पुळका आहे. त्यांचं प्रेम ना नेहमी तिच्यावरतीच उतू जातं. समीर, तुला आठवत आहे का, मला आपल्या लग्नामध्ये आईने काय दागिना दिला होता? तेव्हा समीर म्हणतो की सीमा, मला कसं आठवेल, मी घालतो का दागिने? सीमा त्याच्यावरती चिडते. हे बघ, तुला कसं आठवणार ना, तुझं थोडीच लक्ष असतं. परंतु मला आठवतंय ना, सोन्याच्या टिचभर कुड्या दिल्या होत्या आणि त्या स्वीटीला डिझायनर ठुशी दिल्या आहे त्यांनी. घरातील मोठ्या सुनेला काय तर टिचभर कुड्या आणि धाकट्या सुनेला सोन्याची डिझायनर ठुशी. तर समीर म्हणतो की सीमा, अगं समजून घे ना, तिचं लग्न आहे ना, मग तिच्यासाठी तेवढं तरी करावं लागेल. तेव्हा चिडून सीमा त्याच्या अंगावरती धावून जाते. तुला ना सतत तुझ्या आईचाच पुळका आहे, नेहमी ना तुला त्यांचंच बरोबर वाटतं. सीमा त्याच्याशीच वाद घालते. समीर कसंबसं तरी सीमाला शांत करतो आणि तो तिला समजावतो की तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मिळकत कमी होती सीमा, आत्ता मिळकत जास्त आहे. त्यावेळी घरात फक्त बाबा कमवते होते. तुला ना आठवत नसेल म्हणून सांगतोय सीमा, की त्यावेळी बाबांनी त्यांच्या एफड्या मोडल्या होत्या, आईने पाटल्या मोडल्या होत्या, तेही फक्त आपल्या लग्नासाठी. तरी देखील सीमा त्यांना गृहीतच धरते. ती म्हणते की आणि मला काय दिलं तर कुडेच दिल्या ना, आणि आता या लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतायत. सीमा मुद्दाम त्याच्याशी भांडण उकरून काढते. ज्यावेळी आपलं घर बुक झालं होतं तेव्हा आपल्याला ते घर घेण्यासाठी कोणी पैसे दिले का? नाही ना केली आपली मदत, आणि आता यांच्या लग्नावरती पाण्यासारखा पैसा खर्च करतायत. तेव्हा समीर तिला समजावतो की प्लीज शांत हो सीमा, हे बघ, तू विचार कर ना की त्यावेळी आपलं लग्न झालं होतं तेव्हा मला पगार किती कमी होता. घराचा सगळा खर्च बाबा सांभाळत होते आणि सानूच्या बारशाच्या वेळी बाबांनी स्वतः मला कितीतरी पैसे दिले होते, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की सानूच्या बारशाचा सगळा भार तुझ्या आईवरती एकटीवरती पडू नये. तेव्हा सीमा त्याच्याशी वाद घालते. हे बघ, आता माझ्या आईचं नाव मध्ये घेऊ नकोस हा. त्या दोघांचं बोलणं चालूच असतं. इतक्यात शुभा सीमाला हाक मारते. आता पुन्हा सीमा गैरसमज करते. समीरला ती म्हणते की ऐकलत,
आता माझ्याकडे नक्कीच काहीतरी काम असणार म्हणूनच तर मला बोलवतायत. परंतु जसं शुभाने स्वीटीला सरप्राईज दिलं अगदी तसंच सरप्राईज आता सीमाला मिळणार असतं. तर सीमा खूपच रागाने पेटलेली असते आणि ती समीरला म्हणते की आता मी माझीच मनमानी चालवणार, मी कोणाचं काहीच नाही ऐकणार. ज्यावेळी ती दरवाजा उघडून बाहेर येते तेव्हा ती शुभावरतीच खेकसते की काय काम होतं, कशाला बोलवलं मला. तर समीरही बाहेर येतो. शुभा तिला विचारते की काय गं, तुमचं काही महत्त्वाचं बोलणं चालू होतं की भांडलेच याच्याशी. तेव्हा सीमा चिडूनच म्हणते की याच्याशी कशाला भांडू मी, तसे हा काय करणार आहे, तुम्ही मला सांगा की तुम्ही कशाला बोलवलं होतं. तेव्हा शुभा म्हणते की बघ आता 2 दिवसानंतर स्वीटीचं लग्न झालं की स्वीटी सून बनून आपल्या या घरात येणार आणि प्रत्येक सासूला वाटतं की आपल्या सुनेच्या अंगावरती एक तरी दागिना असावा. तेव्हा सीमा चिडून म्हणते की मग हे सगळं तुम्ही मला कशाला सांगताय. शुभा म्हणते की अगं तू या घरची मोठी सून आहेस. तेव्हा सीमा तिच्यावरती आवाज चढून बोलते. ती म्हणते की मोठी सून मी फक्त नावालाच आहे. तुम्हाला या घरात नक्की कौतुक कोणाचं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. जाऊ देत, तुम्ही तिच्यासाठी जे काही आणलंय ना ते तिचं तिला देऊन टाका, तसे मला काय करायचंय ना, असं म्हणत ती तोंड फिरवते. शुभाला सीमाचा तो राग जो अनावर झालेला असतं ते पाहून हसू येतं. शुभा तिथे सीमाला हसून बोलते, अगं जितकं मला माझ्या धाकट्या सुनेचं कौतुक आहे ना तितकंच मला माझ्या मोठ्या सुनेचं देखील कौतुक आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. सीमा आश्चर्याने शुभाकडे पाहतच राहते. ज्या शुभाला तिने आत्तापर्यंत गृहीत धरलं होतं की ती दोन्ही सुरांमध्ये भेदभाव करते, तर शुभाने तिच्यावरती ते आरोप आता खोडून काढलेले असतात. कारण जसं तिने स्वीटीसाठी सरप्राईज आणलेलं असतं तसंच सरप्राईज सीमासाठी देखील असतं आणि सोन्याची जी ठुशी सीमासाठी आणलेली असते ती पाहून सीमा अगदी अवाक होते. खरं तर सीमा समीरच्या समोरच तोंड घशी पडलेली असते. सीमाचा तर विश्वासच बसत नसतो की शुभाने आपल्यासाठी एवढं छान गिफ्ट आणलं आहे आणि शुभा सीमाचा हात पुढे करायला सांगते आणि तिला तिचं ते गिफ्ट तिची ठुशी देऊन टाकते. सीमा खूप खुश होते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर तर तिथे सीमा शुभाची माफी मागते. ती म्हणते की मला वाटलं. तेव्हा शुभा म्हणते की तुला काय वाटलं, धाकटी माझी सून आल्यानंतर मी माझ्या मोठ्या सुनेला विसरून जाईन, तसं काहीच होणार नाही आहे सीमा. तुला नक्की काय वाटलं, असं विचारल्यानंतर समीर म्हणतो की तिला वाटलं तू तिला कामासाठी बोलवलं आहेस. समीर सीमाला टोमणा मारतो की पाहतेस ना, माझ्या आईने किती अवघड काम दिलं आहे तुला. तर शुभा म्हणते की जितक्या हक्काने मी माझ्या सुनेला काम सांगेल ना तितक्याच हक्काने मी तिचं कौतुक देखील करेन. तर सीमा खूपच खुश असते. इतक्यातच यशवंत येतो. यशवंत त्यांचं बोलणं ऐकतो. यशवंत शुभाकडे खूप रागाने पाहत असतो. तर शुभा सीमाला सांगते, माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नात अशीच मला ठुशी दिली होती. यशवंत शुभावरती नाराज होतो. तर तो रूममध्ये असतो, थोडासा अस्वस्थ असतो. इतक्यातच शुभा रूममध्ये येते. तर यशवंत शुभाला हाक मारतो. शुभा यशवंत जवळ येऊन विचारते की का हो, तुमचं काही महत्त्वाचं काम आहे का. तेव्हा यशवंत तिच्यावरती चिडतो, शुभा तुझं नक्की चाललंय तरी काय. हे बघ, स्वीटीचं लग्न आहे म्हणून तिच्यासाठी तू दागिने घेणार होतीस ना, मग आत्ता सीमाला घ्यायची काय गरज होती. त्यावरती शुभा त्याला समजावते की असं काय करताय. अहो जरी स्वीटीचं लग्न असलं तरी दोन्ही सुनांना घ्यायला पाहिजे ना. सीमा आपल्या घरची मोठी सून आहे, तिलाच काही नाही केलं तर ते बरं तरी दिसेल का. तू पाण्यासारखा पैसा खर्च करते आहे शुभा, तुला कळत नाही आहे का. मी यासाठी दिले होते का तुला हे पैसे. तेव्हा शुभा म्हणते की नाही, अहो ते पैसे मी वापरलेलेच नाही आहेत. तेव्हा यशवंत चिडून तिला विचारतो की हे बघ शुभा, या पैशांना अशीच जर गळती लागली ना तर आपण पुढे जाऊन काय करणार आहोत. आजपर्यंत आपण तेच तर करत आलो आहोत. आता हे पैसे आपल्यासाठी खर्च व्हायला हवेत. तर यशवंत शुभावरती खूपच चिडलेला असतो. तर तो म्हणतो की हे बघ शुभा, मी तुला म्हटलं होतं ना, हे पैसे आपल्याला जपून वापरावे लागणार आहेत. एकतर तुझ्या या पैसे खर्च करण्यामुळे ना मोठे मोठे घोळ होत आहेत. शुभाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती घाबरत विचारते की घोळ होत आहेत. अहो नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही मला सांगणार आहात की नाहीत. तर यशवंत शुभाला वचन मागतो. तो म्हणतो की मी तुला म्हटलं होतं मकरंद स्वीटीचं लग्न झालं की आपण कायमचे पोर्तळला जाऊन राहणार आहोत. तू मला आत्ता वचन दे. शुभा तिथे त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते की अहो
तुम्ही तुमच्यासोबत तिकडे राहायला येणार आहे. परंतु यशवंत तिच्यावरती विश्वासच ठेवायला तयार नसतो. शेवटी शुभा यशवंतला वचन देऊन टाकते आणि दोघेही हसत असतात. इतक्यात यशवंतचं लक्ष शुभाच्या हाताकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की आत्ता शुभाच्या हातात सोन्याच्या बांगड्या असायला हव्या होत्या, त्या तर गायब आहेत. तर शुभा यशवंतच्या हातून हात काढून घेते. यशवंत तिच्यावरती ओरडतो की शुभा, याचा अर्थ असा होतो की स्वीटी, सीमा या दोघींचे दागिने घेण्यासाठी तू स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्यात. यशवंतला मोठा धक्का बसलेला असतो. तर शुभा त्याला समजावते की अहो, मला प्लीज समजून घ्या आणि याबद्दल कुठेही वाच्यता करू नका आणि याबद्दल मला काही प्रश्न देखील विचारू नका. ती त्याच्यासमोर हात जोडून उभी असते. यशवंत म्हणतो की अगं, परंतु त्या बांगड्या तुझ्या होत्या शुभा. तेव्हा शुभा त्याला समजावते की अहो, खूप वापरल्या त्या बांगड्या, कित्येक वर्ष मी त्या बांगड्या वापरल्या आहेत. माझी हौस पूर्ण झाली आणि तुम्ही मला सांगा की या वयात मी दागिने घालून फिरायचे आहेत की त्या दोन मुलींनी. तेव्हा यशवंत म्हणतो, अगं शुभा, परंतु तुझा आनंद, तुझं सुख. तेव्हा शुभा वैतागून म्हणते की अहो, किती वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की माझा आनंद, माझा सुख माझ्या मुलांचे खुश असण्यातच आहे. यशवंत शुभावरती या बाबतीत खूप नाराज झालेला असतो. तो तिला समजावतो की हे बघ शुभा, ते स्त्रीधन होतं तुझं. स्त्रीधन फक्त घालायचं नसतं, तर ते गरजेच्या वेळी देखील उपयोगी पडतं. परंतु ते तू आत्ताच स्वतःपासून दूर लावलं. हे बघ, म्हातारपणी जर आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज भासली तर आपण पुढे जाऊन काय करायचं. तेव्हा शुभा ही यशवंतजवळ येते आणि त्यांना समजावते, हे बघा, आजपर्यंत आपण जे काही केलं ते आपल्या मुलांच्या आनंदासाठी, सुखासाठी, त्यांना जपण्यासाठीच केलं ना. मग जर आपली मुलं खुश असतील तर त्यांच्या त्या आनंदासाठी आपण आपल्या हौसेला थोडी मुरड घातली तर काय हरकत आहे. अहो, आपली तिन्ही मुलं म्हणजे आपलं धन आहे ना. हे बघा, मला मान्य आहे की माझ्याकडून आपले जास्तीचे पैसे खर्च झाले आहेत, परंतु आपली तिन्ही मुलं आपल्या सोबत आहे. एवढी मोठी संपत्ती आपल्यापाशी असताना आपल्याला आणखीन पैशाची काय गरज आहे. शुभाने असं म्हणता क्षणी यशवंतला हसू उरत नाही. तो जोरजोराचा हसायला लागतो. शुभा त्याच्याकडे वेड्यासारखी पाहतच राहते. तर यशवंत शुभाकडे वळतो आणि म्हणतो की तुझं काय करू ग शुभा. आणि शुभा देखील त्याच्यासोबत हसायला लागते. आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत. तर स्वीटी व करणची हळद असते तेव्हा शुभा त्या दोघांनाही हळद लावते आणि स्वीटीचं कौतुक करत म्हणते की तू आता माझी सून बनून माझ्या घरात येणार आहेस, तर या घरात फक्त तुला प्रेम आणि प्रेमच मिळत राहील माझ्याकडून. तेव्हा सीमाचा नुसता चळफळाट होतं आणि ती रागाने उठून स्वीटी मकरंदला कशीबशी तरी हळद लावते. हे सगळं तिथे निरुपमाने पाहिलेलं असतं आणि निरुपमा अचानकपणे हळद चालू असतानाच शुभाला आतमध्ये घेऊन जाते. तर समीर सीमाला म्हणतो की तुला बाहेर भेटायला कोणीतरी आले म्हणून तुला बाहेर चल म्हणतोय. समीर तिला बाहेर पाठवतो. सीमा ज्यावेळेस बाहेर येते पाहते तर समोर घमेंडे उभे असतात. घमेंडेला पाहता क्षणी सीमा प्रचंड घाबरून जाते. तर निरुपमा शुभाला समजावते, हे बघ, तुझी मोठी सून किती आगाऊ आहे हे मी पाहिलं आहे आणि तुझी धाकटी सून किती गुणी आहे. तू एक काम कर, तुझ्या धाकट्या सुनेला ना आत्तापासूनच आपल्या मुठीत ठेवायला चालू